खामगाव शिक्षणाचे माहेरघरच जणू. विविध शाखांचे महाविद्यालय, विद्यालय, शासकीय विद्यालय या ठिकाणी कार्यान्वित आहेत. खामगावात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी, मग ते विद्यार्थी आदिवासी असोत, मागासवर्गीय असोत, इतर मागासवर्गीय असोत, या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि या शिक्षणासमवेत त्यांच्या निवासाचा बिकट प्रश्न सोडविण्यासाठी माननीय आमदार आकाशदादा फुंडकर यांनी पराकोटीचे प्रयत्न केले आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून आज विविध विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती झाली आणि या माध्यमातूनच येथील मुलांसाठी व मुलींसाठी सुखद शिक्षणाची सशक्त अनुभूती प्राप्त झाली. खामगाव येथे अल्पसंख्याक मुलांचे व मुलींचे वसतिगृह निर्माण करण्यात आले. याआधी भाडे तत्वावर हे विद्यार्थी राहायचे. अल्पसंख्याक विभागातर्फे खामगाव येथे G+3 म्हणजेच तळमजला अधिक 3 अशा भव्य इमारतीची निर्मिती करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग खामगाव यांनी ही जबाबदारी पूर्णत्वास आणली. आता ह्या इमारतीत सोलार सिस्टीम वापरण्यात आलेली असून अतिशय भव्य दिव्य ही वास्तू आज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे. येथे विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध असून आज अल्पसंख्याक मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहासाठी ही एक मोठी वास्तू आकाशदादांच्या अथक प्रयत्नातून उभी आहे. आदिवासी मुलांसाठी खामगावमध्ये शिक्षणासाठी निवासाची व्यवस्था नव्हती. त्यासाठी आदिवासी मुलांसाठी वसतिगृह बांधण्याचे आकाशदादांनी ठरवले. सुरुवातीला हे विद्यार्थी भाडे तत्वावर राहायचे, परंतु या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अधिवासाची व्यवस्था व्हावी म्हणून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह अस्तित्वात आले आणि आज स्वतंत्र डायनिंगसह लायब्ररी, कम्प्युटर रूम, स्वतंत्र वार्डन व्यवस्थेसह आज ही वास्तू या ठिकाणी मोठ्या दिमाखात उभी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह या ठिकाणी बांधण्यात आले असून G+1 अर्थात तळमजला आणि एक मजला अशा सुंदर पद्धतीने ही वास्तू आज या ठिकाणी दिमाखदार उभी आहे. यामध्ये एका रूममध्ये 4 विद्यार्थी प्रवेशित असून प्रत्येक रूमला अटॅच अशी स्वतंत्र प्रसाधन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी. यासोबतच या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डायनिंग रूम सोबत टेबल टेनिस हॉल, इंडोर आउटडोअर गेम यासाठी स्वतंत्र वास्तू आणि कम्प्युटर रूम आणि लायब्ररी हॉलची निर्मिती सुद्धा करण्यात आली. खामगाव शहराच्या विकासात भर पाडण्यासाठी बोबडे कॉलनी येथील गजानन महाराज मंदिराचे सुशोभीकरण ते सुद्धा करण्यात आलेले आहे आणि सोबत विविध ठिकाणचे सुशोभीकरण माननीय आमदार आकाशजी फुंडकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. खामगाववासियांसाठी नाना नानी पार्कचे सुशोभीकरण तेथील नागरिकांच्याच माध्यमातून त्यांच्याच अनुभवातून जाणून घेऊया. येथील आल्हाददायी, आनंदीदायी, आरोग्यदायी पार्कची निर्मिती कशी झाली. मैं चरणजीत सिंह जुनेजा, झुंझुनवाला प्लॉट, खामगांव में रहता हूँ. यह पार्क बाबूसाहेब फुंडकर ने शुरुआत में छोटे सा शुरू किया था. उनके बाद में उनके लड़के विधायक जो हमारे खामगांव के हैं आकाश जी फुंडकर ने इसको काफ़ी अच्छा डेवलप किया है. सभी प्रकार के इंस्ट्रूमेंट यहाँ लाए हैं और बहुत पब्लिक को इसका फ़ायदा हो रहा है. यहाँ शुरू में लोग काफ़ी कम संख्या में आते थे. अभी सुबह 5 बजे से यहाँ पर मेला लगा रहता है. सभी पब्लिक यहाँ आती है और मैं विधायक जी से निवेदन भी करूँगा कि ऐसे ही पार्क खामगांव के हर प्रभाग में बनाए जाएं. खामगाव शहरातील आमदार आकाशभाऊ फुंडकर यांनी नाना नानी पार्क निर्माण करून खूप मोठ्या सुविधा निर्माण केल्या आहे आणि आमच्या खामगाव शहराचं त्यांनी म्हणजे एक प्रकारची शोभा वाढवलेली आहे त्याच्यामुळे. आणि जे
म्हणजे नाना नानी पार्क म्हणजे जे अगदी वरिष्ठ आहेत अशा लोकांना इथे फिरण्यासाठी एवढी सुविधा आहे की कुठल्याच प्रकारची अडचण जात नाही. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज खामगाव, अर्थातच शासकीय तंत्रनिकेतन खामगाव ही वास्तू 1962 पासून स्थापित झाली असून ही वास्तूसुद्धा एक हेरिटेजच गणल्या जाते. या इमारतीमध्ये विविध प्रकारच्या नवनिर्मितीची आणि अत्याधुनिक प्रसाधनगृहांची निर्मिती आकाशदादांच्या नव्या विजनमधून झाली. सुरुवातीला शौचालय आणि प्रसाधनगृहे यांची अवस्था ही फारशी व्यवस्थित नव्हती. त्यामुळे याच ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली असून ज्याप्रमाणे विमानतळावर प्रसाधनगृहाची व्यवस्था असते अगदी त्याच दर्जाची प्रसाधनगृह या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला कक्ष, गर्ल्स आणि विद्यार्थिनींसाठी रेस्टरूमची निर्मिती करण्यात आली असून अतिशय अत्याधुनिक पद्धतीने ही रेस्टरूम निर्माण करण्यात आलेली आहे. विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र, स्वच्छ, निरोगी अशा प्रसाधनगृहाची निर्मिती सुद्धा याच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात करण्यात आलेली आहे. या समवेत इमारतीमध्ये पावसाळ्यात गळती होत होती. त्यामुळे या ठिकाणी रूफिंग मेटावेअर शीट लावण्यात आलेली असून आता पाणी गळतीचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला आहे. या व्यतिरिक्त कित्येक दिवसापासून ट्रेझरी ऑफिस अतिशय दयनीय आणि दुरावस्था अवस्थेत होते. त्यामुळे एक नवीन ट्रेझरी ऑफिस सुद्धा खामगाववासियांसाठी आकाशदादाच्या माध्यमातून यावेळी मिळालेली आहे आणि ती वास्तू तयार झालेली आहे. खामगावाच्या वैभवात भर पाडणारी ब्रिटिशकालीन PWD रेस्ट हाऊस ही एक जुनी आणि ऐतिहासिक वास्तू आहे. ब्रिटिशांच्या काळात याचे बांधकाम झाले होते. आजच्या स्थितीत ते बंद पडलेले अवस्थेत होते आणि पुन्हा एकदा हेरिटेज जपणं हे आकाशदादांना महत्त्वपूर्ण वाटलं आणि त्यांच्या विजननी याचे पुनरुज्जीवन होत असून आता त्या ठिकाणी VVIP सूट निर्माण करण्यात आले असून ज्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह अशा पद्धतीने नवीन रूप देण्यात आले आहे. बाहेरून संपूर्णपणे जिप्सॉ प्लास्टर असून आहे त्याच स्वरूपात ह्या वास्तूची जपणूक करण्यात येत असून या ठिकाणी आता मोठ्या प्रकारे पार्किंगची व्यवस्था, हट स्ट्रक्चर आणि गार्डनिंग सुद्धा होणार आहे. ब्रिटिशकालीन PWD रेस्ट हाऊस हे सुद्धा एक हेरिटेज वास्तू म्हणून आहे त्या अवस्थेत जपण्याचे अथक प्रयत्न सुरू असून लवकरच ही सुद्धा वास्तू पूर्णत्वास येणार आहे. खामगावमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती असो की खामगावच्या गतकालीन वैभव परत मिळवण्यासाठी आकाशदादांची धडपड असो अथवा नाना नानी पार्कच्या माध्यमातून येथील ओपन जिम आणि सुशोभित करण्यात आलेल्या नाना नानी पार्कची वास्तू असो, हे सतत खामगावाच्या सौंदर्यात भर पाडणारे असणार आहे आणि खामगावाच्या या सौंदर्य आणि सुशोभीकरणासह नागरिकांचे आरोग्य जपण्याचा अथक प्रयत्न आज आकाशदादा फुंडकर करीत आहे, यात शंकाच नाही.